एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संपूर्ण राज्यभरातील विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयासमोर मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या वतीने आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी तसेच वाढीव 4% महागाई भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्या घेऊन छत्रपती संभाजीनगर राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एसटी कामगार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर उपोषण चालू आहे। यापूर्वीसुद्धा आमच्या न्यायालयाला पण निकाल लागलेला असतानासुद्धा HRA आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट याचा फरकसुद्धा अद्यापर्यंत आम्हाला देण्यात आलेला नाही। 60 दिवसात जे शासन स्तरावर बैठक लावून निर्णय घेण्याचे जे आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं ते सुद्धा शासनाकडून पाळलं गेलेलं नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत उपोषण चालू आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शासनाप्रमाणे आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्याला वेतन देण्यात यावं। 4,850 कोटी जी एकतर्फी वेतन वाढते त्यातील उर्वरित रक्कम तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी। तसेच जाचक परिपत्रक आहे ते रद्द करण्यात यावे। तसेच जे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे अंतिम देयकसुद्धा आणि मोफत पाससुद्धा देण्यात यावा। आणि जे मूळ वेतनामध्ये जे काही 5,000, 4,000, 2,500ची एकतर्फी वेतनवाढ करण्यात आली त्याची काही अनामली झालेली आहे ती सुद्धा दूर करण्याच्या दृष्टीने हे आंदोलन उभा करण्यात आलं आहे। वाहतुकीवर काही परिणाम होईल का? आज तर नाही, परंतु शासनाने आज जर दखल घेतली नाही तर उद्यापासून मात्र त्याची व्याप्ती वाढेल। आगार पातळीवर जर कधी चालक वाहक कर्मचारी उपोषणात बसल्यास संपूर्ण वाहतूक बंद होईल आणि याचा सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील। आज कोण उपोषणात सहभागी झालाय नेमकं कर्मचाऱ्यांना? आज केवळ आमचे विभागीय कार्यकारिणी आणि जे काही आगार पातळीवर प्रमुख पदाधिकारी हे केवळ एवढेच लोक या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहे। परंतु उद्या तर सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे की आज जर यावर काही निकाल लागला नाही तर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी होतील।